सवाल ये है कि क्या यह मैराथन का कार्यक्रम बहुजन विकास आघाड़ी कर रही है या वसई विरार म्युनिसिपल कॉर्पोरेशन कर रही है? बहुजन विकास आघाडीबद्दल लोकांना किंवा आता माझे पत्रकार मित्र सचिन दीक्षित यांनी जो आरोप केला त्या आरोपाचं मी डायरेक्ट खंडन करतो. आयुक्त महोदयांच्या समोर आम्ही सांगितलं होतं की जर दुसरी कोणती संस्था समोर येऊन हे जर कार्यक्रम करण्याची तयारी दाखवत असेल तर आम्ही संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या हातात द्यायला तयार आहोत. आपकी सत्ता हो ना हो अधिपत्य आप ही का रहता है. त्यामुळे शहराचं नावच मोठं होतंय ना. शहराचं नाव कुठे कमी होतंय का? विरोधासाठी विरोध करणं, सचिनजी तुमच्यासारख्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देतोय. विरोधासाठी विरोध करणं हे योग्य नाहीये. आम्ही हे सुद्धा सांगितलेलं जर कोणी आलं दुसरी संस्था तर त्या संस्थेला जोडीला घेऊन सुद्धा आम्ही काम करायला तयार आहोत. ठीक, आपने कहा उसकी माहिती की जानकारी जो है, माहिती घ्या. सवाल ये है नरेंद्र पाटील यंगस्टारचे कार्यकर्ते, प्रशांत राऊत यंगस्टारचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काही काम करायचं नाही का? माझी नगरसेवक आहे ते सुद्धा. नक्कीच दरवर्षी काही ना काही नवीन करत आलेली आहे ही महानगरपालिका आणि यावर्षी सुद्धा. नमस्कार, मैं सचिन दीक्षित एक बार फिर से आप सभी के सामने हाजिर हूँ. साधारण भाषा में मैं कहूँ, कोई भी आयोजन जो होता है उस आयोजन को बहुत अच्छी तरीके से किया जाए और उसमें जनमानस का सहयोग हो, जनता के अनुरूप अगर वो काम हो, क्योंकि अगर कोई संस्थाएं स्थापित होती हैं तो जनता के हित के लिए होती हैं. कोई भी कार्यक्रम जनहित का किसी भी संस्था के तहत, जो सरकारी संस्थाएं हैं उसके तहत अगर होती हैं तो निश्चित रूप से जनता के बीच में उसका उबाल, उसका जोश, उसका उमंग होना चाहिए. 10वां मैराथन प्रतियोगिता वसई विरार महानगर पालिका की तरफ से आयोजित किया जा रहा है. आज प्रेस कॉन्फ्रेंस हुई. प्रेस कॉन्फ्रेंस के बाद में कई सारे सवाल हुए, सवालों के जवाब मिले, लेकिन असंतुष्टिपूर्ण संतुष्टिपूर्ण इन दोनों पूर्णतः इन चीज़ों का बैलेंस रहा. बात करने के लिए इस पूरी बैलेंस और अनबैलेंस चीज़ों पर बातचीत करने के लिए मेरे साथ उपस्थित हैं हार्दिक राउत. समय समय पर बोलते रहते हैं, बहुजन विकास आघाड़ी के युवा कार्यकर्ता हैं और जिस प्रकार से नगर सेवक रहे. हार्दिक जी, जिस तरीके से आज प्रेस कॉन्फ्रेंस हुआ उसमें एक चीज़ दिखाई दी मंच पर, और बोलने के लिए कोई तैयार नहीं. आपकी पार्टी के लोग मंच पर उपस्थित थे. सवाल ये है कि क्या यह मैराथन का कार्यक्रम बहुजन विकास आघाड़ी कर रही है या वसई विरार म्युनिसिपल कॉर्पोरेशन कर रहा है? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्ह्युअर्सना सांगतो, बहुजन विकास आघाडीबद्दल लोकांना किंवा आता माझे पत्रकार मित्र सचिन दीक्षित यांनी जो आरोप केला त्या आरोपाचं मी डायरेक्ट खंडन करतो की हा विषय तुम्ही ज्या पद्धतीने मांडताय तुम्हाला ह्याच्याबद्दलची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि वसई तालुका कलाक्रीडा मंडळाच्या ज्याच्यामध्ये मॅक्सिमम जे कार्यकर्ते आहेत ते यंगस्टर ट्रस्टचे आहेत, त्याचे अध्यक्ष लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आहेत. त्याच्यामध्ये प्रकाशजी मनमाडी असतील, संदेश जाधव असतील, आमचे वसई तालुका कलाक्रीडाचे हे सर्व कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये सिनियर आमचे मुकेश सावे साहेब होते, हेमंत म्हात्रे साहेब होते. आता ज्युनियर टीम आली, ज्युनियर टीममध्ये मी सुद्धा आहे. आता मी जर माझ्या पक्षाचा नगरसेवक आहे आणि मी जर माझ्या ट्रस्टचा कार्यकर्ता सुद्धा आहे, तर कार्यक्रमामध्ये सहभाग घेताना आणि कार्यक्रमामध्ये कोणत्याही तुम्ही जो विषय मांडता त्याच्यामध्ये आम्ही काम करणं हे काय अयोग्य आहे का? नरेंद्र पाटील यंगस्टारचे कार्यकर्ते, प्रशांत राऊत यंगस्टारचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काही काम करायचं नाही का? माझी नगरसेवक आहे ते सुद्धा. पंकज पाटील, बिलाल पाडायचे हे सुद्धा माझी नगरसेवक आहेत, यंगस्टारचे कार्यकर्ते आहेत. असे अनेक आमचे कार्यकर्ते आहेत की जे नगरसेवक झाले आहेत म्हणून त्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा नाही का? आपका उत्तर कंप्लीट हुआ. सवाल ये है, आपने कहा उसकी माहिती की जानकारी जो है, माहिती घ्या. सवाल ये है कि जिस तरीके से ये चूंकि प्रशासन का कार्यक्रम, प्रशासन काम कर रहा है, प्रशासन के पास ज्ञान अल्प हो सकता है, लेकिन क्या ये बात हजम होती है कि प्रशासन के पास ज्ञान कम है? एक आयुक्त अगर ये कहे कि हमने बहुत सारी संस्थाओं को आमंत्रित किया, आमंत्रित करने के बाद उन्हें कहा कि आप आइए और अपनी बातें रखिए, कोई आया नहीं, फिर एक किसी पालघर के या किसी एक संस्था से जानकारी प्राप्त की तो उन्होंने कहा कि जो 9 साल से कर रहे थे उन्हीं से आप जानकारी प्राप्त कर लीजिए. यानी जिससे वो जानकारी प्राप्त कर रहे हैं उन्होंने भी आप लोगों का ही सलाह दिया और सलाह लेने के बाद में उन्हीं लोगों तक सीमित रह गए जो 9 वर्ष तक साथ में थे. इसीलिए यह सवाल बनता है. सवाल बहुत बड़ा है. आपला प्रश्न इसीलिए सवाल बनता है. आपला प्रश्न मोठा आहे. या प्रश्नामध्ये नक्की तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे की यंगस्टर ट्रस्ट किंवा कलाक्रीडाच्या माध्यमातून जी टीम काम करते ती महापौर मॅरेथॉनचं आयोजन करते ह्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न आहे का?
तर आम्ही मागच्या मीटिंगमध्येच आयुक्त महोदयांच्या समोर आम्ही सांगितलं होतं की जर दुसरी कोणती संस्था समोर येऊन हे जर कार्यक्रम करण्याची तयारी दाखवत असेल तर आम्ही संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या हातात द्यायला तयार आहोत. तसंच ये उत्तर ठीक. एक तसंच आम्ही हे सुद्धा सांगितलेलं जर कोणी आलं दुसरी संस्था तर त्या संस्थेला जोडीला घेऊन सुद्धा आम्ही काम करायला तयार आहोत. महानगरपालिकेच्या आयोजन नियोजनामध्ये महानगरपालिकेने जर समोरून आपल्याला सांगितलं की आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे तर ह्या शहराचा नागरिक म्हणून माझं प्रथम कर्तव्य आहे की शहराच्या नावाने होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे मदतीला धावून जाणार. आता कला क्रीडा महोत्सव होतो किंवा हे वसई विजयोत्सव होतो किंवा महापौर मॅरेथॉन होते, ह्याच्यामुळे शहराचं नावच मोठं होते ना. शहराचं नाव कुठे कमी होतंय का? शहरामध्ये येणारे बाहेरून येणारे आपले पर्यटनाचा व्यवसाय वाढणार. पर्यटनामुळे 4 नवीन लोकांना त्यांचे हॉटेल्स असतील, वाहनांचे व्यवसाय असतील, त्यांना नवीन उद्योजकांना काहीतरी हाताला चालना मिळते. महिला बालउद्योग करणाऱ्यांना घरातून घरगुती जेवण बनवायचं त्यांना काम मिळते. या ज्या गुडी बॅग्स असतात त्या गुडी बॅग्समध्ये बऱ्याचशा वस्तू इथून स्थानिक नागरिक बनवून देतात, त्यांना त्याचा कुठेतरी चांगला उपयोग होतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधासाठी विरोध करणं, सचिनजी तुमच्यासारख्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देतोय, विरोधासाठी विरोध करणं हे योग्य नाही आहे. किंबहुना तुमचा जेवढा प्रश्न मोठा आहे तेवढंच माझं उत्तर मोठं असणार आहे. किंबहुना तुम्ही ह्याचं समर्थन करणं हे आवश्यक आहे की नवीन संस्था जर येत नसेल तर ही जी संस्था काम करते हिला काम करण्यासाठी मदत करणं सुद्धा आपलं प्रथम कर्तव्य आहे. आता पालघरमधली जी तुम्ही संस्था म्हणाला ती पालघर डिस्ट्रिक्ट ॲथलीट असोसिएशन आहे आणि पालघर डिस्ट्रिक्ट ॲथलीट असोसिएशन तसेच वसई तालुका कला क्रीडा महोत्सव, महाराष्ट्र ॲथलीट असोसिएशन या सगळ्यांच्या संयोजनातून आपल्याला आपले ऑफिशियल्स मिळतात. आपले जे कोणी नामांकन किंवा मानांकन काढतात, पत्रिका बनवतात, हे सगळे नॅशनल आणि स्टेट लेवलचे काम करणारे लोक आहेत आणि त्यांच्या जोडीला गेले 30 वर्ष वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत काम केल्यामुळे ॲथलेटिक असोसिएशनला सुद्धा माहिती आहे की वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची जी समिती आहे ती चांगल्यापणे हा कार्यक्रम आयोजन आणि नियोजन करू शकते. नहीं, ठीक बात है ये. आपने एक बात दूसरी कही कि अगर दूसरा कोई संस्था सामने आए तो हम उनके साथ में खड़े होकर कर सकते हैं. निश्चित रूप से विपक्ष कमजोर है इस तरह के, लेकिन विपक्ष आरोप करता है और ये आरोप मेरी तरफ से है ऐसा नहीं है, ये विपक्ष का ही आरोप है और विपक्ष लगातार इस पर बात कर रहा है. खैर, मैं आपके चैनल्स के माध्यम से जो कोई आरोप कर रहे उनको सीधी बात बताता हूँ, त्यांना मी सरळ एक निवेदन देतो, समोरासमोर बसून चर्चा करू. ह्या स्पर्धेनंतर येणाऱ्या जेवढ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये त्यांना जर आयोजनामध्ये भाग घ्यायचा तर महापालिका प्रशासन ठरवेल, पण आम्हाला द्या किंवा आम्हाला नका देऊ हे आम्ही कधी सांगितलं नाही आणि सांगतही नाहीये. त्यांना यायचं असेल तर वेलकमच आहे. आम्ही कोणाला आयोजनामध्ये येण्यापासून थांबवलेलं नाही. आपकी सत्ता हो ना हो, अधिपत्य आप ही का रहता है. मी जरा ह्याच्यामध्ये तुम्हाला परत सांगेन, प्रशासकीय कार्यकाळ आहे. सत्तेमध्ये भाजप आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे 2 पक्ष आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. सत्तेमध्ये हे 2 पक्ष आहेत. आता राहिला प्रश्न, आम्ही त्यांचे सहयोगी आहोत, त्यामुळे सत्तेमध्ये आम्ही सुद्धा ते सुद्धा आहेत. सत्तेमध्ये आम्ही आहोत आणि ते नाही ते असं म्हणणं चुकीचं आहे. क्षेत्रीय स्तर पर मैं बात कर रहा हूँ, तालुके के स्तर, आप समझिए खाड़ी के उस पार और खाड़ी के इस पार की राजनीति दोनों अलग अलग है. क्षेत्रीय जर राजकारण, स्थानिक राजकारण जर बघितलं तर आज प्रशासक आहेत आणि प्रशासक हे राज्य शासनाने बसवले आहेत. त्याच्याबद्दल मी कोणत्याही प्रकारचं भाष्य करणार नाही. माझ्या मते प्रशासन, आयुक्त महोदय स्वतः ह्या आयोजना नियोजनामध्ये स्वतः लक्ष घालत आहेत. उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त ही सगळी टीम कामाच्या मागे लागलेली आहे आणि प्रशासनाने सुद्धा हा इव्हेंट खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी 100% प्रयत्न. अच्छा, क्या लगता है जिस तरीके से अभी आप लोग सब सहयोग कर रहे हैं, लगभग जिन पहलुओं पर देखें, चाहे वसई विरार कला क्रीड़ा महोत्सव का जो मंडल है उसके माध्यम से हो, चाहे सारे जितने भी आपके सहयोगी संस्थाएं, क्या आपको लगता है उस तरीके का ही आयोजन हो पाएगा जिस तरीके के आयोजन की अपेक्षा 9 वर्ष में हुई है? क्योंकि इस बार का जो बजट है वो पिछली बार की तुलना में भी ठीक ठाक है और इस बार जो पारितोषिक दिया जा रहा है पिछली बार की तुलना में बढ़ाकर ही दिया जा रहा है. तो लगभग सब चीज़ें इंक्रीज हुई हैं. कोविड के कार्यकाल के बाद 2 साल तक तो कुछ हुआ ही नहीं, लेकिन जो अब हो रहा है उसमें माने कि पहले की अपेक्षा अब ज़्यादा ठीक होगा. 2019 में जो हुई वो आखिरी रेस थी. 2021 में रेस हो नहीं पाई, आपको भी मालूम है कोविड की वजह से वो नहीं हो पाई.
अभी 2022 नियोजन प्रशासक और ये पूरा महानगर पालिका प्रशासन कर रहा है, उनको हेल्प करने के लिए वसई तालुका कलाक्रीडा समिती है ही. माझं असं म्हणणं आहे की नक्कीच दरवर्षी काही ना काही नवीन करत आलेली आहे ही महानगरपालिका आणि यावर्षी सुद्धा 9 वर्ष की तुलना में इस बार कैसा? 9 वर्षाच्या तुलनेत ह्या वेळेला पण चांगलंच होईल, कारण प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा मानस हा महानगरपालिकेचा राहिलेला आहे आणि यावर्षी सुद्धा करेल अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. अच्छा, ये मानते नहीं हैं आप कि कहीं ना कहीं विपक्ष जो सवाल उठाता है उसे या तो आगे आना चाहिए या तो उसके सवालों को आयुक्त या जिसके ऊपर आरोप लग रहा है उसको सही ढंग से उत्तर देना चाहिए. आगे आनी चाहिए तो उस पर ही बोलिएगा और उत्तर देना चाहिए उस पर भी. उत्तर तो खैर आप दे. कामातून उत्तर देणं हे सर्वात चांगलं उत्तर असते. महानगरपालिका प्रशासन आणि वसई तालुका कलाक्रीडा समिती येत्या 11 डिसेंबरला होणारी जी वसई विरार शहर मॅरेथॉन आहे, त्या मॅरेथॉनच्या आयोजनातून आणि चांगल्या पद्धतीने ती उपक्रम राबवून सर्व जे कोणी आरोप करत आहेत त्यांच्या आरोपांना उत्तर देईल. आने वाले समय में आप भी एक प्रतियोगी रहे हैं, बीच में अभी आपको मेडल मिला बड़ी एनर्जी से, इस बार भी दौड़ेंगे वापस आप? मैं पिछले 6 साल से वसई विरार सिटी मैराथन में रनर हूँ और इस बार भी मैं 21 किलोमीटर की रेस ये सवाल इसलिए कर लिया कि आपसे लोग और प्रेरित हों और आगे. जरूर, ये मेरा रजिस्ट्रेशन भी अभी हुआ है. मैं 21 किलोमीटर के लिए रजिस्टर हूँ और मैं आप दौड़ेंगे? दौड़ने वाला हूँ. क्या इस बार संदेश देंगे? आखिरी है ये, लगभग क्या ही संदेश देंगे लोगों को कि इस बार आना चाहिए, साथ सबको साथ में और उतरना चाहिए, विपक्ष भी आ जाए मैदान पे, दौड़ लगाए आपके साथ. कोविड नंतरची परिस्थिती आहे, देश जग हे कोणत्या तरी मोठ्या संकटातून बाहेर येत आहे. आरोग्यासाठी स्वतः मी किंवा आपण जर 1 तास रोज देऊ शकले तर आपलं आरोग्य निरोगी राहील आणि या निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी वसई विरार शहर मॅरेथॉनच्या माध्यमातून कमीत कमी 5 किलोमीटरची रेस तरी कंप्लीट करावी अशी मी सर्वांना माझ्याकडून एक निवेदन करेन. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. ये थे हार्दिक राउत जी. हार्दिक राउत ने बड़ी ही बेबाकी से उन उत्तरों का, उन सवालों का उत्तर दिया जिनके लिए लगातार विपक्ष से सवाल खड़े किए जा रहे थे. देखना ये होगा कि इस पूरे राजनीतिक होते जा रहे माहौल के बीच में प्रशासनिक इस कार्यक्रम को कितनी आने वाले समय में प्रतिसाद मिलता है, कितनी लोगों के बीच में अच्छा संदेश जाता है और कितना अच्छा आगे आ पाता है. आज के लिए धन्यवाद.